तर बारामतीमध्ये अजित पवार हे जिंकलेले आहेत, युगेंद्र पवार पराभूत झालेत। या घडीची अपडेट। बारामती अजित पवार जिंकलेले आहेत, कालिदास कोळंबकर वडाळ्यामध्ये जिंकले आहेत। जामनेरमध्ये गिरीश महाजन भाजपचे जिंकलेले आहेत। श्रीवर्धन आदिती तटकरे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या जिंकलेल्या आहेत। तर लातूर निलंगा भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे जिंकलेले आहेत। लातूरच्या निलंगामधनं ही बातमी समोर येते, संभाजी पाटील निलंगेकरांचा विजय। तर कोण पराभूत कोण विजयी याचा धावता आढावा आपण घेतोय। सावंतवाडीमधून दीपक केसरकर विजयी झालेत, राजन तेली पराभूत झालेत। पिछाडीवर होते दीपक केसरकर सुरुवातीला, पण त्यांनी आघाडी घेतली आणि ते विजयी झालेत। तर निलंग्यामध्ये भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली। अंधेरी पश्चिम मधून अमित साटम सध्या 4000 मतांनी आघाडीवर आहेत। तर अंधेरी पूर्व मधून शिवसेनेचे मुरजी पटेल विजयी झाल्याची बातमी समोर येते। ऋतुजा लटके या पराभूत झाल्यात। ठाकरे गटाचे नितीन देशमुख बाळापूरमधून सध्या समोर पुढे असल्याचं कळतंय। तर निलंग्यामधून संभाजी पाटील निलंगेकर विजयी झालेत। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रोषणाई करण्यात आली आहे। जल्लोषाची तयारी केली जाते, कारण का अपेक्षेपेक्षा खूप मोठं यश महायुतीला महाराष्ट्रामध्ये मिळताना दिसतंय। त्यामुळे अर्थात त्याचं सेलिब्रेशन देखील तेवढ्याच जल्लोषात केलं जाईल। अश्विन, खरंय प्रज्ञा, आणि सगळीकडे आता आनंदोत्सव महायुतीच्या सगळ्या पक्षांचा सुरू आहे। एक छोटी कमेंट आपण कोकणाबद्दल जयू भटकर सरांची घेऊया। ज्या पद्धतीने निकाल आला, मगाशी केसरकर पिछाडीवर होते, ते आता जिंकल्याची बातमी। नितेश राणेंचा विजय तिकडे बघायला मिळाला। एकूणातच कोकणातल्या परफॉर्मन्स विषय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आता हा युतीचा दुसरा विजयी निकाल आहे सावंतवाडी मतदारसंघाचा। केसरकर हे वर्तमान मंत्रिमंडळामध्ये शालेय शिक्षण मंत्री, एक शांत संयमित नेतृत्व, आणि विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीजेपीचा अगदी झंझावाती प्रचार जो होता तो केसरकर साहेबांनी केला होता। म्हणजे नारायण राणेंच्या